नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण फेब्रुवारी 2019मध्ये जो स्कॉलरशिपचा पेपर झालेला आहे त्याच्यातला पेपर 2 करणार आहोत, ज्याच्यामध्ये थर्ड लँग्वेज आणि इंटेलिजंट टेस्ट असतो. ठीक आहे. तर थर्ड लँग्वेज म्हणजे आपले इंग्लिश मीडियमचे जे विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी मराठी थर्ड लँग्वेज आहे आणि इंटेलिजंट टेस्ट असे आपले 75 क्वेश्चन्स असतात. त्याच्यातले 25 क्वेश्चन लँग्वेजचे आणि 50 क्वेश्चन इंटेलिजंट टेस्टचे असतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठीचे 25 क्वेश्चन्स बघूया. तर चला बघूया. क्वेश्चन नंबर 1. क्वेश्चन नंबर 1 to 3 1 ते 3 साठी सूचना इथं दिलेली आहे बघा. 1 ते 3 साठी सूचना आहे. ही पुढील कविता वाचा आणि त्याखाली विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरांचा योग्य पर्याय निवडा. ठीक आहे. तर ही कविता तुम्ही वाचा. ठीक आहे. वाचल्यावर तुम्हाला याचे उत्तर लगेच कळून जाईल. नीट वाचून घ्या. ठीक आहे. हे नेक्स्ट पेजवर आहे. याची अजून एक कविता बघा. थोडीफार कविताचा थोडा भाग इथे पण आहे. ठीक आहे. तर प्रश्न पहिला काय आहे, कवितेत वर्णन केलेली वेळ कोणती आहे. तर इथे बघा, जेव्हा आपण इथे कविता बघतो ना, तर सुंदर किती पहाट, पहाट म्हणजे सकाळ. तर ही वेळ कुठली आहे, सकाळची वेळ आहे. त्याचा उत्तर कुठला येतो, पहिल्याचा जो उत्तर येतो आहे पर्याय क्रमांक 3. ठीक आहे. दुसरा बघा, पक्षी कुणाचे गुणगान करीत आहे. तर इथे बघा, जेव्हा तुम्ही कविता वाचणार तर इथे बघा, पक्षी सारे उंच उडाले है ना, मंजूळ गाणी गाऊ लागले, रविराजाची कीर्ती गाती. रविराज म्हणजे सूर्याचे गुणगान करीत आहेत. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. ठीक आहे. नंतर आता बघा प्रश्न तिसरा. हे तिन्ही प्रश्न कवितेवर आधारित आहे. ठीक आहे. वाऱ्याने कोणते काम केले आहे. वाऱ्याने कुठले काम केले आहे, तर आपण बघा इथं ते दिसते का, इथं नाही आहे. हा इथंच आहे बघा. वारा झरझर सुगंध सुंदर. हा जो आहे ना, वारा काय करतो, वाहतो आणि सुगंध पसरवतो. ठीक आहे. तर इथं बघा तिसऱ्याचा जो उत्तर आहे पर्याय क्रमांक येईल त्याचा तिसरा, सुगंध पसरवण्याचे काम करतो कोण, वारा. ठीक आहे. आता चला बघूया पुढचं अजून. पुढे बघा 4 ते 6 ह्या प्रश्नांसाठी परत इथे सूचना दिलेली आहे. इथे एक तुमचा संवाद दिलेला आहे. ठीक आहे. हा तुम्ही वाचा व्यवस्थित, त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल. बाकी सगळं काय काय त्याचे प्रश्नाचे उत्तरं सगळे तुम्हाला येईल. नीट वाचलं तर सगळे प्रश्न सोडवता येते आपल्याला. सोपं आहे हे सगळं. ठीक आहे. तर इथे बघा, हे पूर्ण दुसऱ्या पेजवर पण इतकं आहे, ते सगळं तुम्ही रीड करून घ्या. ठीक आहे. चला बघा, वरील संवाद कोणत्या महिन्यात झाला आहे. तर इथे बघा, इथे लिहिलेलं आहे बघा, अरे वा सगळेच स्वच्छता करतायत हा ना, पप्पा परवा दिवाळी सुरू होत आहे. आता तुम्हाला माहिती असेल दिवाळी जी आहे आश्विन महिन्यात येते. तर चौथ्याचा कुठला उत्तर येणार, पर्याय क्रमांक 4. आश्विन महिन्यात हे संवाद झालेला आहे. ठीक आहे. संवादात प्रश्न क्रमांक 5 बघा, संवादात किती जणांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला आहे. तर किती जण आहेत इथे बघा, पहिलेपासून आपल्याला बघावं लागेल याच्यामध्ये. तर इथे बघा, कायगर राणी, सकाळपासून दिसलीच नाहीस. तर याच्यामध्ये एक राणी आहे बघा. ठीक आहे. अगं काय सांगू दिव्या, तर ही एक दिव्या आहे. हे दोघी झाल्या. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं बघा, हे तुम्ही नीट वाचा. इथं याच्यानंतर नेक्स्ट जे आहे, याचे संवादात ज्यांनी भाग घेतलेला आहे ते पुढच्या याच्यात आहे बघा. इथे बघा, आई बोलवती तिला. तर इथे एक आई पण आहे संवादात जिनी भाग घेतलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर दादा, एक दादा आहे. ठीक आहे. आणि पप्पा. ते बघा, पप्पा, दादा, आई हे तिघी जणं आणि मागच्या इथं हे दोघी जणी, अशा टोटल 5 जणांनी इथं या संवादामध्ये भाग घेतलेला आहे. तर इथं उत्तर किती येतो याच्यामध्ये, याचा येतो पर्याय क्रमांक 2. याचं उत्तर आहे 5 जणांनी याच्यामध्ये सहभाग घेतला आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 6मध्ये बघा, दवाखान्यात कोण उपचार घेत आहे. तर इथं दवाखान्यात उपचार कोण घेत आहे, तर इथं शारदा मावशी इथं उपचार घेत आहेत. इथं बघा, इथं लिहिलेलं आहे, अगं काय सांगू दिव्या शारदा मावशीला दवाखान्यात डब्बा घेऊन गेले होते है ना. तर इथं शारदा मावशी जी आहे ना, ती दवाखान्यात आहे, उपचार घेत आहे ती. ठीक आहे. त्याचा उत्तर कुठला येतो, पर्याय क्रमांक 3. ठीक आहे. चला
आता इथून सिंगल प्रश्न आहे, ठीक आहे, ते पॅराग्राफचे प्रश्न नाही आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 7. पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील दोन्ही शब्द समान अर्थाचे आहे? जसं पण, संकल्प हे दोघांचेही अर्थ एकच होते, ठीक आहे ना. तर पहिला एक आहे. त्याच्यानंतर इथं बघा शंका आणि खात्री हे तर विरुद्धच असल्यासारखे आहेत. बाण आणि शर एकसारखे आहेत. त्याचं जे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आणि 3 दोन्ही पण आहे, ठीक आहे. आणि तीक्ष्ण आणि सूक्ष्म हे तर वेगळेच शब्द आहेत. सूक्ष्म म्हणजे एकदम लहान, तीक्ष्ण म्हणजे एकदम तिखट आहे ना, किंवा एकदम तीक्ष्ण म्हणजे शार्प म्हणतो ना ज्याला आपण, ते. तर याच्यामधला पर्याय 1 आणि 3 जो आहे तो 2 अचूक पर्याय आहेत, ठीक आहे. चला पुढचं बघूया प्रश्न क्रमांक 8. प्रश्न क्रमांक 8 बघा. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? बालाजीच्या यात्रेला जाण्याचा बेत मी रद्द केला आहे. तर रद्दचा उलट काय होणार? विरुद्ध. अमान्य तर त्याचं समानार्थीच झाल्यासारखं आहे. अपेक्षित अनपेक्षित झालेलं आहे. आरंभ म्हणजे शेवट आहे ना. आणि याचा चौथा पर्याय बरोबर वाटत आहे. याचा उत्तर निश्चित आहे ना. तर याचा उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 निश्चित. रद्दचा उलट निश्चित है ना, विरुद्धार्थी. चला नेक्स्ट आहे बघा प्रश्न क्रमांक 9. पुढीलपैकी अशुद्ध शब्द कोणता? 2 अचूक पर्याय निवडा. तर इथं बघा हे 2 पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4 हे दोन्ही अशुद्ध आहे. कारण इथं नशीबवान जे आहे याला पहिली विलांटी नसते, शला दुसरी विलांटी पाहिजे, नशीबवान. आणि असंच इथं दुसरी विलांटी दिलेली आहे, पारितोषिकमध्ये पहिली विलांटी पाहिजे, ठीक आहे ना. तर हे दोन्ही अशुद्ध आहेत. तर 2 याच्यातले पर्याय आहे 3 आणि 4. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 10 बघा. शिष्याने एकदम गुरुच्या पायावर लोटांगण घातले. आता इथं बघा हे याच्यामध्ये काय, या वाक्यात शुद्ध लेखनाच्या एकूण किती चुका झाल्या आहेत? तर इथं बघा शिष्याने, शिष्य असं नसते लिहित. इथं जो श आहे हा षटकोणाचा श असतो है ना. शिष्याने एकदम नाही आहे, इथं आई नाही पाहिजे, फक्त ए पाहिजे. एकदम म्हणजे पहिला हे शब्द चुकला आहे, दुसरा एकदम पण चुकला आहे. आणि गुरुच्या लिहिलं आहे, तर गुरुच्या नसतं गुरूंच्या. इथं वरतं टिंब एक असायला पाहिजे. गुरूंच्या पायांवर हे बरोबर आहे. आणि लोटांगण इथं नच्या जागी न पाहिजे होता, ठीक आहे ना. तर असे 4 शब्द याच्यामध्ये चुकलेले आहेत, ठीक आहे ना. त्याचा पर्याय येतो आहे पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे, ठीक आहे ना. 4 शुद्ध लेखनाच्या चुकी झालेल्या आहेत त्याच्यामध्ये. चला प्रश्न क्रमांक 11 बघूया आपण. प्रश्न क्रमांक 11 बघा. डॉक्टरांनी दिलेले औषध अचूक गुणकारी असे होते. या वाक्यातील अधोरेखित शब्दसमूहासाठी एक शब्द निवडा. तर याच्यातला शब्द बघा अचूक गुणकारी म्हणजे रामबाण औषध म्हणतो ना आपण एखाद्या इलाजाला है ना. एखादं आजार असेल त्याच्यावर एक रामबाण औषध म्हटलं तर याच्यामध्ये अचूक गुणकारी है ना. तर याचा पर्याय कुठला येणार आहे? पर्याय क्रमांक 2 याचा उत्तर आहे, ठीक आहे ना. तर हे आहे पर्याय क्रमांक 2 रामबाण. अचूक गुणकारी म्हणजे रामबाण, ठीक आहे ना. चला प्रश्न क्रमांक 12 बघा. पुढील वाक्यपूर्तीसाठी योग्य शब्दसमूह निवडा. रामराव निर्दोष असल्यामुळे पोलिसांनी त्यांना है ना त्यांची सुटका केली किंवा सही सलामत त्यांना सोडले, आहे की नाही, सोडणे. तर याचं उत्तर येतो आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 13 बघा. वेळेवर उपस्थित असल्याचा फायदा या अर्थाची म्हण कोणती? तर हजीर तो वजीर, जो हजीर असेल तो वजीर, आहे की नाही. तर हे याचा अर्थाची म्हण जी आहे ना पहिलावाला आहे, याचा पर्याय क्रमांक 1 याचा उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 14. प्रश्न क्रमांक 14 बघा. पुढीलपैकी कोणत्या जोड शब्दात परस्परांचे विरुद्धार्थी शब्द आलेले आहेत? जसं गुणगान हे तर गुणाचं गान नाही आहे. रीती रिवाज हे पण नाही आहे. सगळे सोयरे, सगळे आणि सोयरे एकत्रच आहे ना, एकसारखे शब्द आहे. विरुद्धार्थी पाहिजे आपल्याला. तर इथं आहे जमा खर्च. हा 4थ्या नंबरचा पर्याय बरोबर आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. जमा आणि खर्च हे एकमेकांचे विरुद्धार्थी आहे आणि त्या एकाच शब्दामध्ये ते जोड शब्दात आलेले आहेत, ठीक आहे. चला प्रश्न क्रमांक 15 बघा. नग या शब्दाचे योग्य अर्थ सांगणारा पर्याय कोणता? तर नग म्हणजे आपण बघा आभाळाला
पर्वत है ना, जे डोंगर असते त्याला नग शब्द त्याचा पर्यायी आहे. आणि नग अजून आपण कुठली वस्तू मोजताना 1 नग 2 नग 3 नग 4 नग तर वस्तू पण आहे त्याचं. तर याच्यामधला पर्याय क्रमांक 3 पर्वत आणि वस्तू है ना, हा जो आहे पर्याय क्रमांक 3 हा याचा शब्दाचे योग्य अर्थ असणारा पर्याय आहे. तर याचं उत्तर येतं आहे पर्याय क्रमांक 3 पर्वत आणि वस्तू दोन्ही. ठीक आहे. आता प्रश्न क्रमांक 16 बघा, पुढीलपैकी ह्रस्व स्वर कोणता नाही. आता मराठीमध्ये बघा तुम्ही माहिती असेल तुम्हाला ह्रस्व स्वर आणि दीर्घ स्वर असतात. ह्रस्व स्वर म्हणजे ज्याच्यामध्ये आपल्याला उच्चार करायला खूप कमी वेळ लागतो, जसं है ना, नंतर ई, ए, उ, जे छोटे शब्द आहे त्यांना कमी वेळ लागतो. आणि जे दीर्घ स्वर असतात ज्यांना आ, ई, उ हे दीर्घ स्वर झाले. तर याच्यामध्ये बघा स्वर कोणता नाही, तर जे बघा ई याला वेळ लागतो आपल्याला उच्चार करायला ई, तर हा ह्रस्व स्वर नाही आहे. बाकीचे हे सगळे ह्रस्व स्वर आहेत. ऋ, ऋ, उ आहे की नाही, याला वेळ लागतो, कमी वेळ लागतो आपल्याला याचा उच्चार करायला. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 17 बघूया आता. प्रश्न क्रमांक 17 बघा, पुढीलपैकी कोणत्या शब्दाचा वापर शब्दयोगी, इथं शब्दयोगी जरासं थोडंसं मिसप्रिंट झालेलं आहे. हे शब्दयोगी अवयव म्हणून केला जात नाही. तर शब्दयोगी अवयव म्हणजे काय असतात की एखादा शब्द असेल तर त्याच्यासोबत है ना, जसं घरासमोर है ना, पाठीमागे किंवा शाळेमागे, असं हे जे समोर मागे साठी हे सगळे शब्द जे आहे हे शब्दयोगी अवयव आहेत. ठीक आहे ना. फक्त याच्यातला जो चौथा पर्याय जो आहे संबंध, हा याचा शब्दयोगी अवयव म्हणून वापर केला जात नाही. तर याचा उत्तर येतो आहे पर्याय क्रमांक 4 संबंध. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 18 बघा, पुढीलपैकी स्वीकारदर्शक केवळ प्रयोगी अवयव नसलेला शब्द कोणता. तर याच्यामध्ये स्वीकार केला जातो आपल्याला. ठीक आहे ना. तर जसं आता ठीक आहे, हे मी करून घेईल, जी तुमचं म्हणणं बरोबर आहे, भले तुम्ही आले आहे की नाही. तर हे सगळे शब्द, आणि मला फक्त याच्यातला जो पर्याय क्रमांक 3 आहे ना, माझ्या मते तर हा शब्द असा वाटते की जो नाही आहे. पण याचं जे उत्तर आहे, याचं जे ॲन्सर शीट जे आहे त्याच्यामध्ये त्यांनी पहिलाच पर्याय दिलेला आहे. तर आता आपण ॲन्सर शीटप्रमाणे तर पहिला आहे, तर पण माझ्या मते तिसरा असायला पाहिजे याचा उत्तर. ठीक आहे. तर आपण काय करा की आपले जे मराठीचे शिक्षक असतील त्यांना तुम्ही विचारा की याच्यातला खरा उत्तर कुठला आहे. ठीक आहे ना, कारण मला डाऊटफुल आहे. ठीक आहे. मला वाटते की तिसरा क्रमांक असायला पाहिजे, पण ॲन्सर शीटमध्ये त्यांनी पहिला दिलेला आहे. ठीक आहे. चला बघूया पुढचा प्रश्न क्रमांक 19. माझ्या वडिलांना पुस्तके जमविण्याची भारीच हौस होती. या वाक्यात किती शब्द नामाचे कार्य करत आहे. नाम म्हणजे कसं, व्यक्तीचे नाव किंवा त्याचे नावाच्या ठिकाणी आपण उपनाम ठेवतो ना, जसं नाऊनचं आपलं आहे ना प्रोनाऊन, तर तसं इथं माझ्या म्हणजे एक हे पण नाऊन आहे. ठीक आहे ना. माझा म्हणजे मी, हा पण एक व्यक्ती आहे, वडील पण एक व्यक्ती आहे, पुस्तक पण एक वस्तू आहे है ना. तर हे 3 जे आहे, हे तिन्ही जे शब्द आहेत ते काय आहे, नामाचे कार्य करत आहेत. ठीक आहे ना. तर याचं उत्तर कुठला येतो बघा, पर्याय क्रमांक 2 3 आहे की नाही. इथं 3 लिहिलं आहे ना, तर पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 20. प्रश्न क्रमांक 20मध्ये बघा, पुढील वाक्यातील अधोरेखित नामाचे लिंग ओळखा. त्याच्यामध्ये शाळेत घडलेले सर्व प्रसंग त्याने कथन केले. प्रसंग जो आहे हा एक पुल्लिंगी शब्द आहे. तर याचा उत्तर जो येतो आहे पर्याय क्रमांक 3 हा याचा उत्तर आहे. पुल्लिंग शब्द आहे प्रसंग. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 21. निश्चितपणे अनेकवचनी शब्द कोणता. तर अनेकवचनी शब्द जो आहे हा आहे दिवस. आणि किती दिवस झाले आहे की नाही. आपण असं म्हणतो ना, किती दिवसे झाले असं तर कधीच म्हणत नाही आहे ना, पण आपण किती महिने झाले, किती वर्ष झाले, वर्षानुवर्षे हे चालत आलेलं आहे, वर्षे लावतो आपण आहे ना. आणि कितीतरी आठवडे झाले, पण किती आठवडा झाला असं बोलत नाही आपण. तर हे सगळे हे एकवचनी आहे आणि याला आपण
नंतर अनेकवचनी बनवतो, पण दिवस जो आहे ना, किती दिवस झाले है ना, तर हे चौथा जो आहे ना तो निश्चितपणे अनेकवचनी शब्द आहे. तर याचा उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. ठीक आहे, निश्चितपणे अनेकवचनी शब्द दिवस आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया. क्वेश्चन नंबर 22. ताई म्हणाली, महेश मला तुझी वही दे. या वाक्यात किती विरामचिन्हे द्यावे लागतील? तर इथं बघा, ताई म्हणाली है ना, ताई म्हणाली, तर ताई म्हणालीला नंतर एक विरामचिन्ह लावायला पाहिजे. महेश नंतर एक विरामचिन्ह लावायला पाहिजे. महेश मला तुझी वही दे, आहे की नाही. तर मला तुझी वही दे, आहे की नाही. तर याच्यानंतर अजून एक तर मला ना, मला नंतर पण एक लावू शकतो आपण असे. तर असे 3 विरामचिन्ह लावू शकतो जास्तीत जास्त. ताई म्हणाली, महेश मला तुझी वही दे, आहे की नाही. आता ह्याच्यामध्ये तुझी वही दे, त्याच्यानंतर वाटलं तर तुम्ही इथं तुझी नंतर पण लावू शकता. तर याचं ॲक्च्युली थोडंसं तेवढं हे नाही वाटत त्याचं. ॲक्च्युली 3 आणि 4 दोन्ही पण याचे पर्याय आहे. पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 4. म्हणजे तुम्ही 3सुद्धा विरामचिन्ह लावू शकता, 4 पण लावू शकता. ठीक आहे ना. तर मला तर हा प्रश्न थोडंसं तेवढा आवडला नाही. चला बघूया प्रश्न क्रमांक 23. प्रश्न क्रमांक 23मध्ये बघा, खालील वाक्यात योग्य वर्तमान काळी क्रियापद कोणते येईल, आहे की नाही. तर 2 अचूक पर्याय निवडायचे. पुंगीच्या तालावर नाग डोलत आहे, है ना. तर हे प्रेझेंट टेन्स झालं आहे ना. तर डोलत आहे हा पहिला एक आहे. ठीक आहे. आणि डोलत असतो हा पण वर्तमान काळ आहे. त्याचे दोन्ही आहे, डोलत आहे आणि डोलत असतो, हे दोन्ही याचे वर्तमान काळी क्रियापद आहे, है ना. होता म्हणजे ते पास्ट टेन्स झालं, भूतकाळ झाला. ठीक आहे ना. आणि असेल म्हणजे हे पण म्हणजे आपण तिथे प्रेझेंट नाही आहे. ठीक आहे ना, आपल्या समोर होत नाही आहे, सध्या होत नाही आहे. ते हे होत असेल म्हणजे हा पण वर्तमान काळ नाही आहे. ठीक आहे ना. त्याचा उत्तर येतो पर्याय क्रमांक 1 आणि 3. प्रश्न क्रमांक 24 बघा, अनिल या टोपण नावाने कोणाला ओळखले जाते? तर अनिल जे आहे ते आपले याच्यामधले जे कवी आहे आत्माराम रावजी देशपांडे यांना अनिल नावाने ओळखलं जाते. ठीक आहे. आणि बाकीचे जे आहे, जसं आता इथं कृष्ण केशव दामले है ना, यांना कुठल्या नावाने, टोपण नावाने बाकीचे तुम्हाला माहिती असते. कृष्णजी केशव दामले जे आहे त्यांना केशवसूत म्हणून ओळखलं जातं आहे. ठीक आहे ना. बाकी जसं आता राम नरेश गडकरी है ना, राम गणेश गडकरी यांना कुठल्या नावाने ओळखलं जातं आहे? यांना गोविंदाग्रज है ना, यांना गोविंदाग्रजनी ओळखले जाते. आणि हे भाब बोरकर जे आहे यांना बोरकरच म्हणून ओळखले जातात. काहीतरी 1 मिनटं थांबा. याचं भा बोरकर म्हणजे बालकृष्ण भगवंत बोरकर यांचं पूर्ण नाव आहे. आणि यांचं जे टोपण नाव आहे बाकीबाब बोरकर. बाकीबाब बोरकर कसं नाव आहे यांचं बघा, बाब बोरकर हे यांचं टोपण नाव आहे. ठीक आहे. राम नरेश गडकरी कुसुमाग्रज आहेत. ठीक आहे ना, सॉरी कुसुमाग्रज नाही, गोविंदाग्रज है ना. आणि हे केशवसूत आहेत. कृष्णजी केशव दामले जे आहे ते कृष्णसूत आहे. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न शेवटचा 25. विसंगत पर्याय निवडा. तर याच्यामध्ये बघा, नेताजी सुभाषचंद्र बोस आहे की नाही, आणि विनायक दामोदर सावरकर यांना स्वातंत्र्यवीर म्हणलं जायचं, आणि वल्लभभाई पटेल यांना सरदार वल्लभभाई पटेल म्हणलं जायचं. असे जे धोंडो केशव कर्वे आहे ना, यांचं आहे महर्षी कर्वे. ठीक आहे ना. जे पुण्याला राहतात त्यांना व्यवस्थित माहिती असेल, कर्वेनगर महर्षी कर्वे यांचं जे टोपण नाव म्हणा, किंवा यांची जी टोपण नाव नाही आहे हे, यांना दिलेली एक पदवी असल्यासारखी आहे ती है ना, महर्षी कर्वे. ठीक आहे. खूप मोठे समाजसेवक होते हे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपले 25 क्वेश्चन पूर्ण झालेले आहेत मराठीचे. ठीक आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण इंटेलिजंट टेस्ट चालू करूया 26 ते 75पर्यंत. तर त्याचे पहिले 26 ते 40 करू, आहे की नाही, परत 40 ते 55 असे
15-15चे 2 आणि 20चा 1 असं करूया आपण. ठीक आहे, तर भेटूया आपण पुढल्या व्हिडिओमध्ये इंटेलिजंट टेस्टचे क्वेश्चन्स घेऊन. भेटूया आपण. धन्यवाद.